सैफचा मुलगा जहांगीरला घेऊन झोपलेली असताना काहीतरी आवाज आला। उठून पाहिल्यानंतर बाथरूमचा दरवाजा उघडा आणि लाईट सुरू दिसली। करीना मॅडम भेटायला आल्या असाव्या असं वाटलं। उठून बघितलं तर बाथरूमच्या दरवाजावर एक कॅप घातलेल्या व्यक्तीची सावली दिसली। त्याच वेळी बाथरूम मधून हल्लेखोर जहांगीरच्या बेडकडे गेला आणि त्याच्या तोंडावर बोट ठेवून शुकशुक करत नो आवाज असं बोलला। जहांगीरची आया जुनू ही झोपेतून उठली। तिलाही कोई आवाज नहीं, कोई बाहर भी नहीं जाएगा असं धमकावलं। त्याच वेळी जहांगीरला उचलायला जाताच तो अंगावर धावून आला। त्याच्या हातात लाकडासारखी वस्तू आणि हेक्सा ब्लेड सारखी वस्तू होती। हल्लेखोरानं वार करताच झटापटीत माझ्या हातावर जखम झाली। आपको क्या चाहिए असं विचारताच तो हल्लेखोर इंग्रजीतून 1 करोड म्हणाला। त्याच वेळी आया जुनू रूमच्या बाहेर ओरडत गेली आणि आवाज ऐकून सैफ सर आणि करीना मॅडम धावत आल्या। सैफ सरांनी हल्लेखोराला विचारलं कौन है क्या चाहिए, तेव्हा त्यानं हेक्सा ब्लेडनं सैफ सरांवर हल्ला केला। झटापट करून आम्ही सर्व रूमच्या बाहेर गेलो आणि दरवाजा ओढून घेतला। तोपर्यंत रूम मधील इतर कर्मचारी जागे झाले। परत रूम मध्ये आल्यानंतर हल्लेखोराचा शोध घेतला, परंतु हल्लेखोर फरार झाला होता।